कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अगं बोल, तुझ्या ह्या प्रोजेक्टचं नाव सांग। रेन वॉटर हार्वेस्टिंग, पाणी अडवा पाणी जिरवा। तुळजाला अडवणी सूर्याची जिरवा। अगं बोल, प्रोजेक्ट बद्दल माहिती दे। In next 10 years, groundwater of Maharashtra is going to decline. काय इंग्रजांचं विमान केलं होतं काय तुझ्या घरावरनं? अरे महाराष्ट्रात स्पर्धा आहे, ती बिन गावच्या शाळेत आणि इंग्रजीत बोलायचं कशासाठी? हार्वेस्ट महाराष्ट्रात करायचं ना। या समत्या प्रोजेक्टची माहिती ही मराठीतच सांगितली पाहिजे। ओ इकडे काय करताय तुम्ही? तुझा वहिनी चल लवकर आत। काय झालं यमू? अगं तिकडे भाग गेला। हो हो, चल चल जाऊयात आपण। बापे आणि समता प्रोजेक्ट मराठीतच सांगायचं, कळलं काय? काय हो, लहान मुलीशी कसं बोलावं माहित नाही का तुम्हाला? आणि तुम्ही शिक्षक आहात ना, तुम्ही गप बसलाय, हे सहन करताय सगळं? तो आमच्याशी बोल। तुमच्याशी काय बोलू अहो? खरं तर ना माझ्या भाग्याची परीक्षा घ्यायची ना पात्रता नाही तुमची। असं तुझी लायकी आहे का? समजा विद्यार्थ्यांचे पालक आलेत त्यांचा प्रोजेक्ट समजवायला, बघू तुला किती समजावतो येते हिचा प्रोजेक्ट। तू तुझा उजेड पाड। काय झालं? हुस गेली हवा? अरे ज्याने कधी आयुष्यात शाळा बघितली नाही तो आम्हाला आमची लायकी काय हे सांगणार का? आता कळल तुझी लायकी काय आहे ते। बरोबर आहे तुमचं। काय लायकी आमची, काय लायकी आमची शेतकऱ्यांची? जगाचे पोशिंदे आहोत आम्ही, ही लायकी आमची। गावात राहून ना आम्ही निसर्ग जपतो, ही लायकी आमची। झाडाला कुऱ्हाड लागली ना तर काळजात धस्स होत, ही लायकी आमची। शशिकांतराव, पाण्याला मी फक्त पाणी नाही मानत, त्याला आम्ही अमृत मानतो, ही लायकी आमची। हा, मला विज्ञान जरी कळत नसलं ना, निसर्ग चांगला कळतो। फक्त त्याच्या कुशीत वाढलोय मी, खेळलोय तिथं। हे निसर्ग आहे ना की आपल्याला सतत काहीतरी देत असतो। माणूस आहे ना लई स्वार्थ, निसर्गापासून घेतो पण त्याला देत खायचं नाही। आता हेच बघा ना, आपण जमिनीत बोरवेल टाकून पाणी उपसतोय पण ते पाणी संपत चाललंय, त्याची पातळी खाली होत चालली, याचा आपण विचारच करत नाही। आणि असंच होत राहिलं ना तर पुढच्या पिढीला पाण्याच्या एका थेंबासाठी तरसावं लागेल। त्यामुळे आत्तापासून नाही ना आपण निसर्गापासून फक्त घ्यायचं नाही, द्यायला पण शिकलं पाहिजे। आणि त्यासाठीच आम्ही हे तयार केलं। या नाही ना पाण्याची बचत होणार आहे, गावं समृद्ध होतील आणि मेन म्हणजे शेतकरी सुखी होईल।
पुढच्या कितीतरी पिढ्यांसाठी हा प्रोजेक्ट आहे ना वरदान ठरल. त्यामुळे आता नीट समजून घ्या हे कसं करायचं ते. हा आता तुम्हीच सांगा कसा वाटला आमच्या भाग्याचा प्रोजेक्ट. हा आवडला ना. हो हो मस्त आहे. तर आता या स्पर्धेचं पहिलं बक्षीस जात आहे भाग्या भाग्या भाग्या. अगदी बरोबर भाग्यश्री जगताप हिला. बघितलंस काहीच फायदा नाही झाला तुझ्या ओळखीचा. तू उत्तेजनार्थ आणि ती पहिली आली. भाग्यश्री जगताप हिने अतिशय उपयुक्त असं रेन वॉटर हार्वेस्टिंग हा प्रोजेक्ट केलाय आणि तिचा भाऊ सूर्या याने अतिशय आत्मविश्वासाने ते सादर केलंय. खूप कमाल. खर तर हा प्रोजेक्ट काळाची गरज आहे. येत्या 2 दिवसात पुण्यात होणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान स्पर्धेसाठी आपल्या शाळेतर्फे भाग्यश्री जगताप आणि काही निवडक विद्यार्थी आणि त्यांचे प्रयोग हे आपण पाठवणार आहोत. भागू कॉंग्रॅच्युलेशन. आता तू राज्यस्तरावर जाणार आहेस. हो पण दादा पाठवेल का मला? दादा जाऊ ना मी पुण्याला. बिंदास जा. माझ्या बहिणीला पुढे जाताना बघायचंय मला. हा फक्त एका अटीवर. कोणती? तिथं पण असंच पहिलं बक्षीस जिंकायचं. चालेल. आणि पुढचं नाव आहे राज खामकर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.